काय करावं बाई, कुठं गेलं हे चादड काय माहिती. हा, दिलं घरच्यानी डंगर गळ्यात घालून. माझं वय काय त्याचं वय काय, तरी मी नाही म्हणत होते. मा बापाला आहे ना भाड खायला लागती, मी तर म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू. यानं भरले त्याच्या तोंडात पैसे. हा, याचं काही उठतही नाही ना त्याच्यात बी, सारखं मुक्क गच पडेल. त्याच्याजवळ झोपावं बी ना तर ते तिकडं थोबड करून झोपत. काय करू बाई, आता डोकंच काम करेना. त्याच्या पायी मा इच्छा मारायचं काम आलं ना. हं, मला काय आहे का नाही, आता काय करावा. कुठं गेलं काय भया, ते तिकडं काय चाललंय. हाच घरी कोणी नाही, चांगला मोका आहे तर चोका मारून घ्यायचा. चादडायला तेवढे समजत नाही. हं, खुशाल तिकडं जाऊ राहिलं ते काय आपल्या ठकीच्या घराकडं. ओ इकडे या ना, तिकडे काय चालले तुम्ही. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. इकडे उभे राहा, मला काल वडी ती अशी उभी राहा इड गचपडी घ्या ना. हा, मी काय म्हणते, काय म्हणते हा, रात्रीच झोपल्यावर हा. तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कल्टी मारी द्या. ती गोदडी काय शेजारी आथरून ठेवी अरे. तुमची झक मारायला. गण मी हा? नवीन कवळी पोर केली म्हातारपणी. हा गण मला सोन्यासारखी दिली. हा, मग पण तुमचं तरी- कुठं दुखत कुठं तुमचं अरे पण ते मला होतच नाही ना रे. होत नाही. हम्म. मग लग्न कायला केलं तुम्ही, झक मारायला गेलो का. आवनीच आडूसा म्हणून बुजगान म्हणून केलंय. मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती. अरे. चला घरात आता, चला घरात लोक. नको 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 चला ना, नको नको चला म्हणले मी. नको 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 नाही नाही, चला तुम्ही. नको अहो चला ना नको नको. भया, मला नाही माहित तुम्ही आलेच पाहिजे का? अरे आला येतो. ऐका ना, चला ना. हो अरे मला मूडच नाही रे. अहो तुम्हाला नाही मूड अरे बायको मला मूड नाही. हा. मूड नाही मला. अहो पण माझ्या मूडचं काय करायचं मग मी. काय करायचं म्हणजे, हा, मग बायको काल केली मी. झक मारायला गेली तो बायको. मी जातो आता. ए बाबा कुठे चालला. जातो जातो जातो. हा? आता का बाई मूड नाही. अहो पण मी काय करू, माझ्या मूडचा आता मला तर राहावं ना बाई. आता पण 2 हप्ते झाले तर आता माझ्याकडून काय राहावलं जात नाही. मी पाहिन त्यावर पाहिन, नाही तर सरळ मायराचा रस्ता धरीन. आता कायला झक मारायला, त्या मायराला कायला जाऊ, त्या बापाचं थोबाड पाहायला. माझं म्हणणं आहे इकडून इकडेच कुठं तरी निघून जावं, कोणा माग तरी. कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती देईन. बाया काय सकार बस राम 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 राम. काय करतो काय नाही बसले बा. माझ्या आता- बायकोचं माझं झालं भांडण. माझे आता काय नावताना बायको किती जाणार कार्यक्रम अरे चालला नवतरणी तर केली पण थोडं मला वागा. मूड नाही ना दादा. मग म्हणणं म्हणजे मला मूडच येणार. काय का झालं, बरं काय झाली भानगड कोणाला. बायको वडी ती मला घरामध्ये दररोज. तुला बायको उडीची हा, तरी तुला मूड नाही मला मूडच येईना. काय भानगड. पहिल्यापासून नाही का आता झाले अरे आता झालं ही केल्यापासून रे. बायको वारली मग ही मागून कवळी पोर केली. त्याला काय म्हणजे नंतर बेतर तर नाही झाली. आता काय सांगता बाबा, निशी वरासारखी आळीच करून आणली. काय कामाची काय कामाची म्हणजे. येर मस्त पाणी ताण वर लागली पण ते पाणी अहो, ताण लागली पण ते मला ते येत आहे ना. हेच वय ना हो. काय झालं असं तर तू हात्या घेतली हात्या लक्ष्मीचे रे पण तू काय विलाच असं तर कर ना दादा. गेलाच काय हम्म? त्याच्या आईला तुम्ही ना इतके बिनडोक माणसानं काहीतरी उद्योग करावं, काहीतरी विचारावं कोणाला. तुला असं फाना करशील ना, हा साड्यावानी ताट वशील तू. ताट असा डुलक्या हायची. मग दे ना. खर्च आहे त्याला फुकट नाही. अरे खर्च घे बाबा पण मावाला नीट कर. का बाई 50 रुपयाला एक गोळी, असू दे. बायकोला एक गोळी घ्यायची, तो एक गोळी घ्यायची. बरं. तुला सांगतो हा, तो पाणी टाकलं तरी गार होणार नाही, पाणी टाकलं तरी गार होणारच नाही. असंच झालं पाहिजे. हा? नागोपा डुलायला लागला पाहिजे. सकाळच्या पारी ना हागाच्या टायमाला तुला हात टेकून उठायला लागेल असा पावर त्या गोळीमध्ये. ह्याला मग तर लय बेकार आहे रे. कमीच होणार नाही, असंच राहणार ती. या, खाली वाहणारच नाही. मग तर असंच आता पाहिजे. होतच नाही असं. नाही नाही. काहीच नाही. अरे ती बळत वडी ती बाबा. त्यानं फार मान टाकली का फार मान म्हणजे बा जुळजुळा काही झाला. हाताने ओढून ताडून काही वडू नाही वय ना काहीच वय ना. जाम पडलं जाम पडलं. अहो मी एक तर म्हातारा माणूस. म्हातारा माणूस तुम्ही सांगा का. म्हाताऱ्याने 80-90 वर्ष पोतर तरी राहते. माझं माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही. ते अहो तो खेळ मनाचा आहे. नाही नाही, आता मी हौसानं केली का नाही बायको. हा. हा, हौसानं पाखरू आणले हम्म. पण त्या पाखराचं मनच त्याला दानच भेटायला खायला. हा.
त्याला खाद्य नसलं त्या पाखराचा काय विषय? मानावर काढतो काय? ही गोळी न लाली हा ही लांब कोळी तुझ्या बायकोला ती हा आणि ही गोल आहे ना हा ही तो खाय बर बर. मला सांगतो हं. तू आहे ना तू आणि एखादा टाळजवळ ठेव घाम पुसायला हटू शकत नाही तू वेळात बोल. आयला तो मरेपर्यंत नाव जरी विसरलो शिरपतराव यायला मग बोला म्हणून बायको सुद्धा मान्या बस हा, आईला म्हातारा आहे पण म्हाताऱ्याला भरलाय चळ आता पाणी ठेम ठेम गळ आता काय सांगायचे हो ढगाला लागली इकडं. बघा हा. मग तुम्हाला जेव्हा तुझा माझा जुळा पाणी छम छम गळ म्हाताऱ्याला मारलाय चढ. हा घे चांगली दुमसून आज जाऊ का मग हा जाय जाय. चांगला कार्यक्रम जात नाही की माझ्या बाला मागून कस काय होत हो बायको होय काय आहे? इकडे. काय याचा मुर्दा बसवला, याचा काय झाला, याला काय रोग आला आता? रोग- काय झालं? रोग नाही आला मला, काही नाही आला. मी आता एक प्रयोग केलाय. कायचा? तिकडच आग लागू दे तो प्रयोग. अरे तू ऐक मावाला एवढ्या. काय? अरे मी एक प्रयोग केला मस्तपैकी. दोघांना 2 गोळ्या घ्या आणले. कायच्या मारायच्या का? देऊन टाक एकदा. अहो मारायचे नाही, आपल्याला पावर आला पाहिजे ना. मला येते का पावर? मला येते का पावर? मग मला काय गोळीची गरज आहे? तुम्हाला गरज आहे गोळीची? अहो तुला असली म्हणजे मग मला येईन ना पावर. मी एक घेतो आणि तू एक घे. मग दोघाला आणल्या गोळ्या? हा दोघांना आणले. थांबा बरं, मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला. हा दे. पटकन गिळा पटकन. हा हा गिळा पटकन. अरे मी म्हातारपणी केली की नाही बायको? केली बरं का? उपकार केले बाबा, तू आवर ना पटकन. मला अरे दम निघाला ना बाबा इकडं. कवळी पोर मी काकडी आणली, तुला मी गोळी आणली बाई. आणि ती गोळी आण इकडं. हा. आणि तू पहिले गिळ गोळी. मी घेतो. तुला करंट आलं पाहिजे. मा काय नाही, तू असं लुळय. तू घे आधी, तू घे आधी. मला काय नाही, मला पावर यायलाच आहे. मला हा बाय. लग्न झाल्यापासून पावर येईल मला. मी लबाडी करीत नाही. या बाई मला हा आणि मग तुला तू गिळ पहिले. तू एकदा घे, मी घेते. तू घेत कर मग पाय पावर. याचा मुर्दा मग पशी. मग तू येईल माहित असती. मग पाय म्हणशी कस काय म्हाताऱ्याला आला पावर. नाही जर 16 मला मला पुढं घातल्याशिवाय ना तू मारायचंच नाही. 16 वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर मग बोल म्हाताऱ्याला. हा वर ढगाला लागली कळ, म्हाताऱ्याला भरलाय चढ. आवर पटकन बाबा, आवर. यायला खरंच गोळी बर. उठलं का? उठलं बघ. जरा दमानं उठ का झालं लगेच उठत का? किती टाइम तूप लागतो? काल्याला लगेच रूप मागती तू. उठलं का नाही? अरे बाई. अरे बायको, अरे काय गोळीचा पॉवर आहे? काय हे? तुला लयच आला काय तू पॉवर महापास? हा चला ना, घेऊ ना करून. अरे करून घेऊ पण तर दमानं तर घेशील का नाही? किती दमाने घ्यायचं आता? अरे जरा दम धर बाई. मला बायको मला दम निघा ना. अरे दम नाही निघाणार पण पाहू. आता शिकतो गोळी घेतली, जरा दमादमानच ते चाललं. नाही ना, चला ना करू ना. चला ना. चला पण असं आहे. ओ बाई, हे तर झोपलं बाई. आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना, आता पायन मा पावर 16 वर्षाचं पोरण. आता ग बाई, हे तर वरटिरे करून पडले. हा पाठवाक्याला ताण झाला बाई. काय करावा? हा शिरपत भाऊजी, तुम्ही या ना मध्ये या. कस काय येणं केलं तुम्ही आज? कस काय आलेत? आलो जोडदार फिरत फिरत. बसा ना, कडी लावत आहे ना. लय वार येत, लय थंडी वाजू राहिली. हा सारखं बाया. हा का आपला काय बाई म्हणे 2 गोळ्या घेऊन आले होते ते. मला एक चारलीन, स्वतः एक खाल्लीन. काय झोपले आता. काय सांगावं तुम्हाला आता मा दुखणं. झाला कार्यक्रम झाला. तुम्हाला कस काय माहिती?
तुम्हाला कसं काय माहिती? तो परत झोपत मग कार्यक्रम करून झोपत. बाई कायचा कार्यक्रम आणि कायच काय, तो कार्यक्रम राहिला बाजूला, दुसरंच त्याचं पांगापांगी होती. रात्रीचं झोपलं ग तिकडे थोबड करून झोपत ते. हा जसं लग्न झालं तसंच आहे, वासावर ठेवले नुसतं. तो मला काय म्हणा, काय बायकोला बारी केली पण माझं ना काहीच व्हाय ना म्हणा. मग त्याला बोलली ती पावर तुम्ही दिली होती का गोळी? आलता का पावर त्याला? पावर का? आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही. अरे रे रे रे. हा त्याचं झोपतही नाही उठतही नाही, ते पडलं उताना तडक होऊन ती गोळी खाल्ली. तो कस काय होतो? भाऊजी मी एक खरं बोलू का आता तुम्हाला? आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्या जवळ मन मोकळं करीते, नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं. मला आहे ना इतका मूड येतो मला सहनच होत नाही. आता मला कोणीतरी भूक भागवली पाहिजे. ठीक आहे मी दम मारीन, पण याचं काय? ती दम काढी ना. हा नाही तो वेगळं दुख ना मा वेगळं दुख नाही. ठीक आहे मी मनाला समजावीन का बाई गपरा जाऊ दे, आपल्या नवऱ्यालाच गळू व्हायले, पण मग खालचीला काय सांगायचं? नाही ती कशी दम काढीन? मग तसं माही गमत झाली. काय झालं? जशी माय बायको गेल्यापासून आहे ना मला इतका मोडे पण मला ते भेटणंच असं वाटतंय ना, एखादी बाई जर भेटली ना तड 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 उडून गेलो का तर मग पण असं मला एखादं सामानच भेटलं. सामान जर भेटलं नव्हतं असं होतं वहिनी, त्याच्यात तोंड वाटत फेस पाडीन मी. भाऊजी हा बाई मी म्हातारा आहे, माझं मत थांबन, तो थांबन का? नाही तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असं. सारखा झोपा 3 गोदाड्या फाडल्या बाबूराव. मी नाही दुखी, तो लय दुखी, खूप दुखी. असा बाबूराव दुखी. पाहतो डुकून पाहतो काय आहे का काय, वाकू वाकू पाहत असं. परत पडून घेतो. परत तास 8 तास झाला का? भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ द्या, आता बोलण्यात वेळ वाया नाही घालवायचं जास्त. हा बा तुम्हाला बी अडचणच आहे, मला अडचणच आहे. हा तुमचंही होत नाही, माझंही दम काढीत नाही. हा नाही तू काढती ती दम काढीत नाही. हा तर मग मी काय म्हणते, तुमच्या बाबूरावला म्हणजे थंड वारं भेटेन एकदम. बाबूरावला हा त्याला त्याला जंगल दाखवायचं. जंगल की मंगल दाखवायचं. तो जरा जंगलात फिरून ये आणि मावाले पण आता इयर कोरडी पडेल, तिचं तिला पाणी भेटन. हा मग घ्यायचं करून. लय मला जातो बोलायचं. मग मी काय म्हणते, आता नाही कळले का आता लय झाले. ऐका ना आथरून टाकू ना खाली. आता तर बसले ना. आता इड येऊ ताण तडक पडेल. बिगर आथुराचं करीन. नको बाई माझे कपडे घाण होतील बाई, नवी साडी घेईल काल. ना लागलं तू बस, माय मी आथरून तू सगळं टाकतो, सगळे पुढं पुढं माय मी करतो. आवरा पटकन बसा ना तुम्ही. मला आहे ना खरं शिरपत्र, मला तर लयच भारी वाटत. मला खरंच लय भारी वाटतंय. मला काय थोडं बरं वाटतं. बस ना शिरपत्र. तर नाही सोडणार तू नाही ना आज वर नाही सोडणार. असं काय करताय तुम्ही? कसं वाटलं आता शिकमा आत्म्याची शांती झाली बाई. ऐ तू आत्मा जाऊन दे. किती दिवसाला मा बाबरावला ती भेटले. मला तर खरंच लय भारी वाटलं. आता परत कधी? आता आहे ना मी तुम्हाला सांगते, ते चादडं नसलं बी ना तर चालन, मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राहीन. मी तुला काय केलं तर 3 पोर काढतो, सोडणार नाही आता. हा जाऊ दे, ते बरं आहे नावाला नवरा म्हणून. पोरं जरी तुमचे असले ना तर मी म्हणून तुम्हाला काय म्हणले, तुम्ही म्हणे ते काही लावायची गरज आहे का? मला काय गरज आहे पाकिट बिकिट लावायची? पाकिट मग मला पोरं कशी होती? मी काय म्हणतो, पोरला ठेवतं नाव पट्ट्याचं करायचं. काय 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 म्हणलं मी? खरं शिरपतराव तुम्ही ना पाठ्या मानून गेले मी तुम्हाला. हा अशा दिसत या, पण बाई मा कमराला कळ लागली पण तुमच्या लागा ना. मी म्हणते ना तोंड वाटत तरी आता लय दिवसाचा उपास होता. 2-4 दिवस जर उपास सोडला मग ना अर्धा तास तुला सोडणारच नाही. हा ना बरं मी काय म्हणते, ते ठेकी म्हणजे ठेकी हा असं लय दिवसांना मला भेटलं आणि ठेकीचं माझा लपडं झालं.
मग ते 3 पोरं कोणचे ठेकीला तुमचे जाऊ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीची माई ठेकीला लय हौस आली अशी जावा रानात धरली पाठीला कातड नव्हतं राहिलं की पाठीला लाल झालं हा हालून 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 घसून घसून मला होती बाबा शिरपतराव तू कामले अवघड पाठ लाल झाली तू डायरेक्ट तेव्हापासून ते रानात नाव घेत नाही मग ते नको नको तुमच्या नादीला आपण अवघड आहे हो दे पण ए बाई आता नाही ग बाई बस झाली माय पार जिरलीच आता फाटली ना माय पार फाटले मग आपण टाच बरोबर हाटायचं नाही. नको बाई आता हं? आता नकोच हं? संध्याकाळी करू आता तू तर पाराची मांडी घालताय ना का आग मारू राहिली आता हा आग हो राहिली निश्चिती झाली ना पण तिची न्यायची ती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इड त्याची निश्चित झाली ती दुईची निश्चित झाली एकदम दुईची निश्चित झाली फोन मग आता काय नाराज काहीच नाही संध्याकाळी या मग हं. आता परत कधी येऊ? संध्याकाळी हं? संध्याकाळी निश्चित ना आता मी काय म्हणते तो उठन तो बा परत आपले करायचे वांदे होतील जातो मी ते काय त्याच्यानं होतं नाही काहीच संध्याकाळी ना मस्त पातीला भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी हा गोळी एक गोळी काय तुम्हाला गोळी लागते नाही ना तुला मला आणा बाई गोळी नाही तर मी दमच खाणार नाही लय बेकार आहे तुमचा बाबूराव लय बाबू बाबा कस काय बाबर आपलं एकदा जर मध्ये गेला तर लवकर बाहेर येत नाही गाम पुढतो का नाही घाम तुम्ही हा घामच काढला या आता नाही तर लगेच दुसऱ्याला लटकशन तुम्ही उठा मध्ये नाही जाऊ का जा आलो परत जा लवकर बाई जाऊ दे बाई आत्म्याची शांती झाली कुठं कवायना खायला भेटलं ना पोट भरलं म्हणजे बास उठलं का बाबा लय गोळीचा लय पावर होता बाबा यायला ओढताना बरा आळस आला बा मला हा ना बायको कस काय झालं लय मस्त झालं हा? बाई. आवडलं का तुला असं अरे गोळीचा इतका पावर होता हा काय सांगू तुला मी काय म्हणते हं, ती गोळी ना बाई हं, अशी भारी आहे ना हं, का तुम्ही काय करा माहितीये का हं. ती गोळी ना संग खिशातच राहून देत जा नाही तर घेऊन नाही या नाही जा. आपण आता दररोज आणि जाऊ दररोज आणायची हा मग तुला पावर येईन आणि मला येईन हा मी तर सांगते मला तर ते समजलंय नाही भाऊ काय झालं आणि काय नाही ते काय माहितीये का हं? तुमचा आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता म्हणून त्याच्यामुळे हा. समजलं नाही का तुम्ही पडले होते तसेच हं. पण ते उभं राहिलं होत तो बरोबर धरून ते केलं बुवा. हा मला सुधच नाही हा तुम्हाला सुधच नाही कसं झालं आणि काय झालं हा. बाय 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 मी आता काय सांगू तुम्हाला आता मी आवडीनं केली माई हाऊस पुरी करतो जाऊन दे आता मी म्हातारा आहे म्हणून पण मावाली आशा आहे पुरी कर अरे गादी कशी काय इकडे आली तुम्ही उड्या का मारू राहिले गादी का कशी काय गेली ती तिकडं ते गादीवर आहे ना हा. ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो पण पलंगलेच खटखट खटखट वाजायला लागला हा मग खाली आम्ही गादी टाकली मग गादीवर केलं मग परत तुम्हाला उचलून वर टाकलं मी एवढी हुशारीनं वागत त्या गोळीनं मला ताकद आली होती ना मस्त ताकद आली पण मला एवढं उचलला म्हातारा माणूस परत वर उचलला म्हणजे तुम्ही काय काय स्वतःला म्हातारे म्हातारे करीत आहे का माहिती जाऊ द्या तुम्ही आता आराम करत थकेले असाल तुम्ही बी थकले ना मग लय थकलोड्या घ्या झोपून मग त्या गोळी मला इतका संध्याकाळी परत गोळी घेऊन या फक्त बरं बरं आणतो हा मी आवरीते तर आवर, आवर. करते परत आता आवर आता तो आता चालून दे तमाशा बरं झालं बाबा भारी काम केलं यायला आपली अवजारी वरून तरुण बायको केली म्हातारपणी काय का ना पण झालं आपल्याला बरं झालं यायला त्या शिरपतरावनं गोळ्या दिल्या त्या पण लय भारी काम केलं भाऊ हां मला मस्त झोपून ठेवलं हां बायको मोठी हुशार आणि वर खाट वाजत होतं खाली टाकलं यायला मला काहीच समजलं नाही हं यायला बायको लय डोके वाजवा म्हणजे तू मध्ये काम चालू कर तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का कोणचं काय करताय तुम्ही हे सोडा मला नाही नाही काम चालू करायचं मध्ये अरे का माल पडलेला आहे दगड आहे विटा आहे मटेरियल आहे
पण कारागिरी येऊन नाही राहिला, काय भानगडी काय समजा मला. मागच्या वेळेस बी काय झालं? अरे कवर सांभाळायचं आपण, अर्ध काम तसंच टाकून गेला तो. हं? तुम्हाला म्हणत असते मी नेहमी हं. थोडस ना काम समोरचे लोक बघून करत जा. आता एक काम करा, हं. त्या माणसाच्या हातामध्ये ना पैसेच देऊ नका, पूर्ण काम करून घेतल्याशिवाय. पूर्ण काम झालं ना मग हातात पैसे टेकवा त्यांच्या. तसंच करावं लागेल. लोक बघत नाही काय नाही, देता कोणाच्या हातामध्ये काम करायला. आपलं कसं मत होतं, हं. अडचणी राहत्या. मग अडचणी असल्यावर कोणी बी काम करतं कशा करता, हं. पैशा करता. मग पैसे मागितल्यावर द्यावाच लागत ना. हो ना, पण मग काम पण झाले पाहिजेत ना आपले, मला हे म्हणायचंय. पण हा, मागितलं की पैसे हातामध्ये टेकवायचे कोणाच्या पण. नाही मग गरज असल्यावर कोणी पैसे मागतं, पण त्यांनी मग इमानदारीने काम करायला पाहिजे ना. मग समोरचा माणूस इमानदार आहे, काम करेल की नाही हे तर बघायचं ना तुम्ही, कसा आहे माणूस तो समोरचा. अरे बाबा, माणूस फक्त मन पाहत, त्याचं अंतकरण नाही पाहत. बरं जाऊ द्या, सगळा विषय सोडून द्या. हा. आता तो मिस्त्रीला बोलवलं का तुम्ही हा, इथं? बोलवलंय आज, बोलवलंय ना? येणार आहे. हो, ठीक आहे, चालतं. पण त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय हातात पैसे देऊ नका, बरं. एवढं लक्षात ठेवा फक्त. चालेल. भोळेपणामध्ये जाता तुम्ही नुसता. चालायचं पैसे कधी मागत. येणार आहे मग ते मिस्त्री? आता येईलच 10 वाजलेत, आणखी 10-5 मिनिटात येणार. बरं बरं, ठीक आहे, चालतंय. थोडस चक्कर मारून बघून घेते मी पण, आणखी हो. काय राहिले बाकी काय नाही. चालेल, तुम्ही चालेल. बाकीची कामं सगळे करून घ्या हो मग. हा? हो. ठीक आहे, आता चालेल. मटेरियल तर आहे. हा, हं. ठीक आहे, चालतंय. मग चालेल. बघा मग ते वाट बघा आता कधी येतो काय हो, नाही. मिस्त्री आला का लगेच झोपून द्यायचं काम. हो हो, ठीक आहे, चालतंय. बघ तू मधलं. हो हो. तो कुठे मालक आहे का नाही? आहे ना, आहे ना. आले का? हा, आलो ना. बरं, औषधाला गेले का? पौर्णिमालाच येत्या तुम्ही? माझी अहो 1 महिना झाला तुमचा तपास नाही. हो, मला एक काम नाही, मागे 17 काम आहे. मी आपण मग हे अपुरे सोडून जाते तुमचं का? काम घेतच नव्हतं. तुम्ही मा गळ्यात बलदाटी काम मारले. मला ते ठकीचं काम महत्वाचं होतं. म्हणजे ठकीचं बक्कीचं अहो पण मग मला एक सांगा, तुम्ही आमचं पण काम घेतलंय ना हातामध्ये. मग करणार आहे ना बाई मी. करणार आहे म्हणजे तुम्ही इतके दिवस कामावरती सुट्टी मारून ठेवली, मग आमचे काम कसं पूर्ण व्हायचे? अगं वहीन बाई करतो ना तेव्हा काम पुरं मी. अहो पण मग पैसे घेताय ना तुम्ही. काय म्हणले? करतो तुमचं काम पुरं असं. हा, असं म्हणा. कारण ते सिमेंटचा दगड झाला का, हा, म्हणजे मग दुसरा आणायला मी सांगा. काय तो एक काम करा, ते सिमेंट आहे ना ते चेंज करून आणा. म्हणजे ते सिमेंट खराब आहे थोडं. ह्याच गोष्टीसाठी म्हणते ना मग मी तुम्हाला, आमचे काम पण करत जा तुम्ही. अहो माल आणलेला असंच वाटोळा करायचं काम आहे. अगं बाई कधी नाही म्हणलं मी करायला. अहो पण आता सिमेंट तुम्ही चेंज करायला लावताय ना आम्हाला. मग ते सिमेंट खराब आहे. उद्या मग माय विजय जाईन, गावंडीच कारागिरीची विजय जाईन. सिमेंट कुठे खराब राहतं का? हा? तेच तर. सिमेंट खराब नाही राहतं? ना, आंबोला कंपनी जाणं ते अंबुजा. अंबुजा. हम्म. मग- बरं, 1 महिना हा, कुठे हे काय होतं अल्ट्राटेक तुम्ही? आहे नाही का? आ, ते ठेकेचं काम चालू होतं ना, ठेकीचं पक्कीचं ते कसे ते आमचे काम सोडून देऊन करा दुसऱ्यांचे काम. नाही तर जवळचं बाय मला कधी नाही म्हणलं नाही ते अजून. कशाला? मा शेतीने कुणी ठेवला नाही आजपर्यंत म्हणजे कामाला गडी. हा 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 हा. म्हणजे कुठले काम असलं तर ते तुम्हालाच बोलवतात. मला बोलावं ठेकी. बरोबर आहे. कारण मी ठेकीचं आजकाल नाही, पहिले मग काम करीत आलोय. तिचं हा, आणि तिचं म्हणजे त्या घराचं याचं घरकुलाचं संडाचं याचं त्याचं हा 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 हा. म्हणजे हे काम तुम्हीच करते होते? सगळं सगळं सगळं. बरं आहे मग. हम्म. ज्या ज्या बायचे नवरे मेले ना 90% काम आपलं कसं आहे. रांडक्या का बरं? सहकार्य कोणी करत नाही, त्याला सहकार्य आपलं कोण राहतं ना. तुम्ही काय कार्यकर्ते? नाही, कार्यकर्ते नाही, सहकार्य करतो, सहकार्य. हे सगळीकडे सहकार्य करत फिरतात आणि आपल्या इथलं सहकार्य करणं बंद करून ठेवलंय. 1 महिना जाऊन बसले काय इकडे तुला अर्ज अगं बाई तुलाही करीन काय? मग काय? सहकार्य. हो, मग तुलाही करीन असं नका म्हणू, तुम्हालाही करीन सहकार्य असं बोला ना. बरं तुम्हालाही करीन बाई मी काय? सहकार्य. नाही नाही, आमचं काम पुरं करा. हा हा, करू ना करू ना करू ना. करू ना. तुम्ही नाही मटेरियल ना. करू ना. येऊन गेला 4 वर्ष. आणि मी काय म्हणतो, हा. तुम्ही मला उचल द्या, मजुरांना पैसे वाटायचे. मी काय म्हणतो, तुम्हाला पहिलेच 50,000 रुपये दिलेले आहेत. ते राजूक राहिले का ते? बघ ते राहो या ना राहो, तुम्ही जर असे वाटून द्यायला लागले आम्हाला काय वाट मग काम तेवढं झाले ना, काम झालंय तेवढं. झालंय 50,000? म्हणजे कापक झालं का हे? ये मग नाही नाही, आता फायनल झाल्याशिवाय बरं तुम्हाला तुमचे किती का 15 का 16 खोल्या मग काढले, म्हणजे आपक झाल्या का? मी काय म्हणतो, मग तेवढे पैसे दिले आम्ही. नाही, अजून मला उचल द्या 50,000 आणि मग मजूर बुरीतो. नाही तर बाई एक काम कर, मी ना शक्यतो उधार करीतच नाही. उगेच तुझ्या तोंडा का पाहून मी उधार करून राहिलो. तोंड का बरं पाहत्या? कामाकडे बघा ना. ऐका,
कामाकडे बघा, पूर्ण काम करून घ्या, मग नंतर तुम्ही सगळे पैसे घेऊन जा ना. कशाला उचल घेत बसताय तुम्ही? अहो कामा का रोज बघतोय, कामा काय बघतोय, तुम्हा काय बघतोय. आमच्याकडे काय आला बा, ते आम्हाला काय मोडला टाकलं नाही. फक्त एक काम पुरं करा आणि पैसे घ्या. बाय दिल्ली मी तुझ्या का पाहतो, हा? दिल्ली तुझ्या का पाहतो मी. म्हणजे म्हणजे तू चहा घेऊन आली का मग तुझ्या का पाहतोच ना माणूस. तू चहा हातात देते मग तुझ्या का नजर. अच्छा, म्हणजे चाय देते म्हणून का? हा हा, तसं तर आता कामगार म्हटलं तर आम्हाला चाय देणं गरजेचं आहे ना त्यांना. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून टाका आमचं, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा करू बाई ना, चहा वगैरे. बाई माझ्या कामाची क्वालिटी इतकी भारी. अच्छा, जर पूर्ण काम झालं ना तर तू माय पाटण थापडशील. तसं काम करून दाखवा ना मग. शाबासकी दिशील तुम्हाला मशीन. नक्कीच. हा मशीन असा कारागीरच कोणी भेटला नाही. पण ठीक आहे ना. कधी कधी जाऊ वेळ भेटेल जाऊ. नाही पहिलं काम करा, हा फायनल करा, मग पाठीवरून हात म्हणजे तुम्ही काय बोलताय, असं वेळ भेटून तेव्हा म्हणजे म्हणजे म्हणायचं काय? त्यांचं काम आवरून जावं तुम्हाला काही हिंदावा. म्हणजे त्यांच्या कामावर की तुम्ही आमचे काम करणार असं थोडं थोडं म्हणायचं? बाकी ना अजून काम त्यांचं. आता पहिलं कोणतं करणार तुम्ही? आता तुम्ही मटेरियल आणा लगेच तुमचं चालू आता करतो. काय हा मटेरियल नाही मग काय अहो त्याला सिमेंट लागेल, त्याला कस लागेल. आणतो ना मी. हा मग लवकर या बा. 25 गोण्या सिमेंट आणा, हा 4 खिडकी आणा, बर. आणि त्या मागच्या चौकटी आणा, हा हम्म. आणि ते वल पास खेळे आणा, बर. हा हा. उका आणा. मग सगळं मटेरियल आणलं का एकटी. हा. एकदा मी चालू केलं ना काम पूर्ण होतो मी सोडणारच नाही बाई. काय काय? म्हणजे पूर्ण काम झालं का हा, हा, हा. तस मी बाहेर निघणार नाही. अच्छा अच्छा. बरं बरं, चालतंय. चांगलं जरा मन लावून काम करा. तुम्ही त्यांनी सांगितलं ते सामान घेऊन या लवकर. बर. आणि मी काय म्हणतो आता सध्या आहे ना तुम्ही पैसे देते नाही ना, मग आता काय बिगर येऊन नाही राहिले हाताखाली. मग आता बाई तुम्हीच तसं मदत करायचं असं करा आम्हाला. अहो काम नाही करा आणि पैसे घ्या. नाही, मी नाही मदत करू शकत तुमची. तुम्ही 2 बिगारी लावा तुमच्या हाताखाली. पैसे द्यायला कोण नाही बोललंय. मग द्या ना उचल. अहो चल, तुम्ही काम करा बाई पहिले. तू उचल द्या का लगेच सुरू करतो. काय मी- लगेच सुरू करतो बाई म्हणजे कामाला मी. तसं नाही, मग काम केलं का संध्याकाळी पैसे घ्या ना. हा, अहो, पण त्या लोकांना लगेच 90 मिनिटाला पैसे लागत आहे हे उचल. बघा, तोपर्यंत तुम्ही आमच्या जर इथलं तिकडे काम दोन कामं झाल्याशिवाय आम्ही 90 वगैरे पैसे देत नाही. संध्याकाळी तुम्ही काम करून जाताना पैसे घेऊन जा, मग प्या 90 काय बरं करायचंय तुम्ही ते. मटेरियल आणा बा. हा, आज जा आहे तुम्ही घेऊन या. ना आज कामच करतो जा. असं हा? आज कामच करतो मी जा. आता लेबर नाही ना म्हण. तुम्हाला काय करायचं लेबर बोलून घेतो. मग येऊ का मटेरियल घेऊन? हा लवकर जा. बरं, मी 2 तासात येतो मटेरियल घेऊन. नाही 4 तास लागले तरी चालते, काय अडचण नाही एवढी. असं ना. हम्म. बर. या लवकर. हा, हा हा. आतलं कसं कसं करायचं. आतलं कसं कसं करायचं म्हणजे आता तुम्हीच द्या ना आयडियाज. म्हणजे आतमध्ये रूमांमध्ये काय काय कुठे कुठे करणार ते सगळं आता तुम्हाला तुम्हीच किचन दाखवणार कुठं ना. काढायचंय, हा हा हा. हा? तुम्हाला हॉल कुठं काढायचंय, अच्छा. परत तुम्हाला हागाची जागा कुठं काढायची. अहो काय बोलताय तुम्ही. मग ते आम्ही गावठी भाषेत तेच म्हणतो. हो का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं जाऊ द्या. तुम्ही मध्येच करणार का बाहेर करणार काय याच म्हणजे आत का बाहेर. मला 2 ठिकाणी पाहिजे. एक बेडरूम मध्ये पण पाहिजे आणि एक बाहेर पण चालेल. दे करून बिंदास करून देईन, काय काळजी करायची नाही. ठीक आहे, चालेल. मला एकदा दाखवता का चला जागा? चला मग चला. हा ठीक आहे. कुठे कुठे काय करायचंय ना ते दाखवून द्या मला एकदा. या बाबाई हा, येडा आपण काढू किचन. ह्या ठिकाणी का? ह्या दिशेला चालेल का पण? हो आणि माग काढू हॉल. मागच्या साईडला का? हॉल काढू. अच्छा, म्हणजे इकडे किचन आणि अशाच दिशेने हॉल का? हॉल काढू. आणि बेडरूम कुठे काढणार मग? हा? बेडरूम बेडरूम चांग काढू. ते लाईन मध्येच होईल ना डायरेक्ट? नाही नाही पण मग आता बाई इट आहे ना, तुम्हाला इट एक जागा करून द्यायला लागेल कशाला तुमच्या सोयीची. म्हणजे? हिची इट. किचनच्या बाजूलाच कसं करणार तुम्ही? बेडरूम मध्ये काढा ना एक. हा बरं तिकडे काढू, त्याच्या मागे काढू आणि एक मोर काढू. बाहेर. चालेल हो हो, चालेल चालेल ना. हा, 2 ठिकाणी चालतंय. बाकी मग काम चालू करा तुम्ही तुमचं. कामच चालू करायचं बाई. तुम्ही परवानगी दिली ना तर मी थांबू शकत नाही मिनिट. मी कधी नाही बोलली तुम्हाला. परवानगी तर दिलेलीच आहे ना. आत्ताच तर तुमच्या मागे लागले होते चालू करा म्हणून. काय आणि तुम्ही मी कधी नाही म्हणलो बाई तुम्हाला. हा, ठीक आहे, चालतंय. जाऊ द्या बघ बाई, तुमचा स्वभाव खूप भारी. हो, माझा स्वभाव तर चांगलाच आहे. सगळे मला तसंच म्हणतात बाई माझे तुमचा. हे काम आहे ना, हे काम त्यांच्या तोंडाकडे पाहून नाही घेतलं, तुमच्या तोंडाकडे पाहून काम केलं. का बरं हो असं? म्हणजे का असं? तुम्ही मला खूप आवडतात म्हणजे कशासाठी? स्वभावानं. अच्छा अच्छा, स्वभावाने का? मी काहीतरी वेगळं समजेल. बरं जाऊ दे, ऐका ना. तुमचा मस्त हसता चार आहे, आता खुलून दिसतो गुलाबाच्या फुला. हो, थँक्यू. बरं ऐका ना, टाइमपास नका करू, आता कामाला चालू करा. परत ते जर सामान घेऊन आले ना, परत मलाच ओरडतील. आणि इकडे कुणी ऐक काय पाहायला लागेल नाही तर कशाला? काम चालू करा ना. कोणाची असू नसू काय गरज पडली? मग ते मटेरियल द्यायला
हो का? ठीक आहे चालते मग. ते तुमचे 2 काय कोण आहेत ते लोक हाताखाली काम करण्यात, त्यांना बोलून घ्या आणि तुम्ही तिघं पण चालू करून ते टाका. आपल्याला अडचण आणते मध्ये. आपल्याला म्हणजे मी थोडी काम करू लागणार आहे तुम्हाला. नाही ते काय करते, जे तुम्ही चहा पाणी घेऊन येता ना ते आहे पेताडी. ते हे आपल्याला स्टॉप करते, स्टॉप काय गोष्टीला. अहो काही नाही, मी फक्त देखरेख करते. तुम्हाला लागल तेव्हा चाय वगैरे आणून देईल मी. तुम्ही चालू करून घ्या. बरं का बाई, तुम्हाला एक म्हणायचं, काय? तुम्हाला एवढा म्हातारणावर कसा आवडला? अहो जाऊ द्या आता, त्याचं काय बोलताय तुम्ही? म्हाताऱ्याचं काय काय आता काही सुख तर मिळत नाही बघा त्या म्हाताऱ्यापासून, पण काय करता आता, सगळं दुसऱ्या सुख शांती देतो बघा तो, बस एवढंच. माझ्यासारखं जर अशी बायको जर असती ना, हा. मी बंगल्यात बसवली असती, बंगल्यात इशी रूम मध्ये. हो का? आता काय करता, जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे. झालं ते झालं, आता काय करणार आहे ना. माग काही पैशाला तोटा नाही, भरम 60 पैसा पडेल, सगळं अंकुल आहे. मग तुम्ही हे का काम करता मग? एवढे पैसा आहे तुमच्याकडे तर. तुझं का पाहून काम करते. अच्छा. मी मजूर लावून काम करून घेतो, पण कसं एक हो हो समजलं मला. मग माझ्याकडे बघून तुम्ही आता हे काम चालूच केले तर मग पूर्ण पण करून टाका ना. अर्ध्यात कशाला सोडले आहे की नाही? मग आपलं काय, आपलं काय आपलं काय म्हणजे पेमेंटचं. पेमेंट? आहो तुम्ही आज काम करून घ्या, तुम्हाला ना लगेच मी हातामध्ये पेमेंट देऊन कॅश टाकते. देसन अहो का कॅश कॅश हातात लगेच. हातात चला द्या ना. आता कुठे तुम्ही काम? म्हणले कॅश. अहो मी काय म्हणते, तुम्ही काम करून घ्या पहिले, मग कॅश. कारण कसं असतं माहितीये का, कामाच्या अगोदर पैसा हातात नसतो, हे तुम्हाला चांगलं माहितीये. तर मग कुठलंही काम नाही केलं, मी तर आजपर्यंत भरपूर बायांच्या हातात दिले पैसे कामाच्या आधी. तुमचं वेगळं असेल, आता आमच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही काम झाल्याशिवाय पैसा नाही देत हातामध्ये. म्हणजे ठेकी ना ठेकीच्या आधी हातात पैसे द्यावे लागतात. हो का? ते असेल त्यांचं तर वेगळं काही. बरं मी काय म्हणते, आवरा ना, पाऊस पण येईल परत. पाऊस आल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की पावसामध्ये आम्ही कामं कसे करायचे, असं तसं तुमचं चालू होऊन जाईल. पाऊस येण्याच्या अगोदर ना तुम्ही आवरून घ्या. होईल तितका आवरा. मी काही तुमच्या मागे लागणार नाही, हळूहळू करा. पण तुम्ही नका, मी लागा तुमच्या मागं, तुम्ही नका माझ्या मागं लागू. माझ्या मागे तुम्ही कशाला लागणार? पैशाला. हे भगवान. अच्छा ठीक आहे चालते. मग मी बघते बाहेरचं इकडचं तिकडचं, तुम्ही घ्या कशाला आवरून. बघा ते. मग हो मला आहे ना आज कामच नव्हतं, मला टाइमपासच नव्हता, म्हणलं चला मग काय माझ्यासोबत टाइमपास करायला ठरवलं का तुम्ही? टाइमपास तरी करायला जाऊ म्हणलं आजचे दिवस. ठीक आहे चालतंय. मग टाइमपास करायला तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही मला खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. तुमच्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये ना. माझ्याकडे वेळ नाहीये ना. मला माझ्या घराचं पण काम बघायचं. तुम्ही चालू केलं काम तर मी बघत राहील ना इकडे तिकडे. तुम्ही कामच चालू नाही करत आहे केव्हापासून बघते मी काय तरी वाट पाहतोय, तू केव्हा परवाड की म्हणजे तू मध्ये काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणचं? काय करताय तुम्ही? हे सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे तुम्ही काय पागल झाले काय? अरे पागल कस काय पागल मध्ये? सोडा मला. नाही असं नाही ना. सोडा हो. म्हणजे एवढं लांब आशानं आलं मी, काल आलो म्हणजे मी, काल आलो एवढं लांब आशानं. हो आशाने आलात म्हणजे तुम्ही काय ह्या? अरे बापरे, म्हणजे मला तुमच्या मनात काय घाणेरडे विचार चालू होते ना? काय मला पैसे नका देऊ, पैसे नका देऊ, पैसे सुद्धा नका देऊ, पैसे 1 रुपया नका देऊ. मी फुकाट काम करून घेतो, माझ्या खिचले पैसे टाकतो लागलंच तर मजुरांना. म्हणजे तुम्ही असला घाणेरडा विचार करून इथं माझ्याकडे कामाला आली होती का? तसं काम घेतोय का बायांचं? नाही तुम्हाला दुसरी एवढं नाही म्हणत. अरे हे बघा, तुम्हाला जर दुसरीकडे कुठे काम करायचं असेल ना अशा पद्धतीने तिकडे जाऊन करा. म्हणजे काय अर्थ सोडून जाऊ काय? हा मला नाही चालणार हे. नाही असं नाही राहत. मी कधी तुमच्याबद्दल विचार नव्हता केला तुम्ही असं काही कराल म्हणून. मी विचार नव्हता केला तुमच्याबद्दल असला तुम्ही माझ्यावर हात टाकाल म्हणून. आणि मी असं विचार नव्हता केला तुम्हाला ना करणार नाही म्हणून. हा जसं काही मी तुम्हाला काय अशी फ्री आणि मोकळी दिसली काय तुम्ही म्हणाल लगेच? मला माहिती तुला थोडा राग आला ते सोडून. अरे म्हणजे काय करताय तुम्ही हे? तसंच करायचं मग काय करायचं. सोडा म्हणते. हे काय? अरे ते कामाला आला का नजर ठेवायला? तिच्या डोळ्यात काहीतरी घालतं. कोणाच्या? ती अशी करत होती, म्हणलं माझ्या डोळ्यात पाहावं काय. काय ग? ओ काही नाही, ह्या माणसाला ना कामावर ठेवू नका. चांगला माणूस नाही हा. मला नाही आवडत त्याची नजर. खराब वृत्ती आहे का? चांगलं आहे, कपडे काढून जाऊ का? हा? कपडे काढून जाऊ, चांगला आहे मी. चांगला आहे असा इतका नीच? नीच साधारण तू कुशाला हात हो लावून? नाही हो, काय बोलताय तुम्ही? इथं मी कामाबद्दल त्यांना समजून सांगत होते आणि ते पण सांगत होते, पण मला काय माहिती असं डबल भाषेमध्ये बोलताय ते म्हणून घाणेरडे विचारांचे. आणि आता इथून पुढे घेतलेले पैसे वापस द्यायचे आणि आमच्या कामावर नको तू. का बरं? अर्ध काम सोडून जात असते. हा सोडून जा, काही आमच्या फरक आम्ही पडत बघून नाही घेऊ. आम्हाला. हा या बाय. तुला शरम नाही वाटते का? ए, बाय, 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 मग हा? मारतो का मग लाज लगेच? नाही वाटली तुला? मारतो. त्याला कामावरून काढून टाका ह्या माणसाला, नाही ठेवा.
बरं मी काय होतो निम्मे तरी पैसे द्या ना, काय निम्मे पैसे द्या. अजून पैसे पाहिजेत होते. बरं ऐका राहू द्या, जाऊ द्या थोडा. काही नाही, तो माणूस काय आता दुबारा येणार नाही आपल्या इथं कामावर, आणि असं काही होईल असं मला पण वाटणार नाही. तो जर परत फिरकून इकडे दिसला ना मला, मीच त्याची बघते आता. आणि तुम्ही काय करा माहितीये का, जरा चांगले माणसं त्यांची नजर बिजर बघून करावं, दुसरे कामाला लावा लोक. मी आहे ना हा. बर का, आता चांगले माणसं बघतो कामाला, असे नीच लोक नको आपल्या कामावर. मला बापरे. मटेरियल आणायला पाठवून देतो हरामखोर. मग काय बघा ना, मी पण विश्वास ठेवला त्या माणसावर, आणि असला नालायक माणूस निघाला एक नंबरचा, लुच्छा लफंगा कुठला. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगते, हम्म. चांगली नजर पारख करून चांगले लोक कामाला लावा. इथं तुमची बायको तुम्हाला माहिती आहे, एकटी दुकटी इथं फिरत असती, बघत हो, असती. हो. माल पाणी आणायचं असलं की तुम्ही निघून जाता. बरोबर. हा, एकटी माल पाणी बाई. आणायला का मी निघून जाऊ का मग तुम्हाला इथं ठेवून? नाही नाही. चांगले लोक बघून कामाला लावा. हे पटणार नाही बरं का मला, असलं सांगते आता मी बघ, तुम्हाला. मी माणसं जरी आणले हा तर दोघांच्या पारखीने व्यवहार करू. हा तेच. हा? ठीक आहे, चालतंय. येऊ का मग? चला मग आता, मी तर फार ह्या माणसापासून घाबरू नये बघा. आता मला जर नाही, टेन्शन नाही, झाले, घाबरूनच राहायचं. हे लोक खराब असतात, नाहीतर काय मग. नीच नजरेची. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून द्या ना त्यांना. अहो हळू ना, तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब होतो. बस झालं बरं आता. चला बरं मिस्त्री. मी काय तो तुमचं काम मी सगळं पाहून घेतले. हा हा? हा तो कोण हाग राहिला तर नाही, हागूनच गेला जागी जागी. हा ना. लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो, काम सगळं पाहिले. हा, आता काय काय मटेरियल लागतं ना, तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो, आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा. 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा. बर 9 चॅनल आणा. मग काय फिकत सगळं आहे ना, हो. ते सगळं घेऊन या. बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे लावून तर राहून द्या, हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय. मी काय म्हणतो, आपलं कामाचा अर्थ आहे, हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही, कामाचा अर्थ खरंय, आहे. हे महत्वाचं. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून. मी ठरवल्याप्रमाणे ना तुझ्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात, कारण आपल्या कामाची क्वालिटी तशी आहे. अहो पहिला जो माणूस होता ना, काम करून गेला इथं, फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई, मूर्ख लोक राहते, त्यांचं काय कसं जेव्हा पैसा काढायचं काम आहे, आपल्याला त्या मापाचं आपण नाही कारागीर. बरोबर. आजपर्यंत जेवढे काम केले ना, कधी यावर ठरवलं त्याच्या मनाला पैसे देतात. नाही, मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा, माझे माग पुढे द्या, हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं चालेल. हा, हो हो कारण कसं मटेरियल असतं ना, काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल. बरं बरं बरं. हं? चांगलेत बघा हे, हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाणेरडे माणूस. अहो लय नालायक लोक, काय काय इतके नालायक आती नालायक. बरं ठीक आहे, चालतंय. मग तुम्ही जा, त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा, मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, material घेऊन या, येतो. या, टेम्पोच भरून आणतो direct. गाडीत भरून आणा, गाडीत भरून आणा. येऊ का मग? हा, कसे द्याल पटे घालते. उशीर आले तरी चाला, पण मटेरियल सगळं घेऊन या. हा, कारण घाई नका करू एवढं. चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं द्या ना. अहो बघा ना, पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात, खिडक्या लावल्यात, आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना, आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा, तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर, आणि नंतर असं काम ठेवून पैसे गेला. ते घेतले ना. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, झालं ते झालं. आता तुम्ही, आता चांगले माणूस आहे तुम्ही, घ्यावरून. नाही बाई, आपला स्वभावच असं आहे, काम करायचं तर चांगलंच करायचं, करायचं चांगलं करायचं. मी एवढं कामं घेत नाही, उगे ठराविक लोकांचे कामं घेते नाही, तर असे मला वेळ भेटत नाही. हो का? आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो, 2-4. हा, 2-4 बिझनेस आहे आपले. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला, हो का? त्याच्यात खूप पैसे भेटतो, खूप पैसे अरे वा, भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा, महिन्याला काय झालं तर 1-2 लाख रुपये मी मिळते. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजोबापासून गवटी कामाचा. हो का? तर मग मी काय मजूर लावून करून घेतो, काय मी स्वतः करतो. ठीक आहे, कामाला लाजायचं नसतं. चालेल चालेल, घ्या मग आवरून. हा, ते मध्ये श्रीमंती आली तर माझू नाही, गरीब आली तर लाजू नाही. तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. हो का? या ना आतमध्ये.
हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते, हम्म. आणि मग करा चालू एकदा. बर कामाची क्वालिटी नाही पडली मला, क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामान तर आणून दिलं होतं बघा, माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना, मी पण एवढं लक्ष दिलं नाही, पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय. आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना, तर मी रोज येणं जाणं करणार, बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही, आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो का तुमचा, आवडला मला. हो का? आवडला नाही स्वभाव तुमचा. हो स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव, आवडला खूप मला. चांगला, खूप चांगला माणूस. आपण त्याचा सज्जन माणूस. हो असे सज्जनच लोक पाहिजे तो, नाहीतर कुठे काम होतात आजकाल बघा ना, सांगा तुम्ही. चांगले चांगले चांगले, मला लय आवडलं काय तुमचे स्वभाव असे, राहणीमान असे मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना, जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले, इमानदार. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय, मला पण माहिती चांगलं, पण आता तुम्ही चांगलं काम करा, मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर. तुम्हाला कुठं मला पैसे द्यायचे? म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग? नाही नाही, मला दमान द्यायचे, दमाना. हा दमाना म्हणजे हे बघा, आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला नाही जर ठेवणार. फरशी वगैरे टाकायची असेल ना ती मी घेऊन येईन, काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या? आपलं दुकान आहे ना. हो का? हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण. चालतंय की, काय हरकत नाही. मस्त स्वभाव बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी, खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात मग कशाला बोलताय? नाही नाही, लय मुलमुले मुलमुला अंग लागतो तुमचं, लय मस्त गोड गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो, तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते. तर तो- बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं आहे. तर तो अंदाज किती? माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही, 5 लाख नाही, फक्त गावडीची मजुरी किती? 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. 50-50 हजार जातील एकेकाला. दुसऱ्याने 1 लाख रुपये लावले असेल तुमच्या का, तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं, मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे. मग? मला तुमचा स्वभाव खूप आवडला. एक काम करायचं, काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो, तुझंच नाव टाकून घे, मला काय करायचं पैशाचं. म्हणजे तुम्ही काम पण करून देणार? हो. माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार, समजा ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त. काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो हे हात वगैरे टाकून कमी करा बरं. तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार, कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून बाई. मग फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं फ्री मध्ये, फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच कोण देणार. घ्यायचे, या हाताने घ्यायचे नाही हाताने मागं द्यायचे. हो का? चालतंय की मग. हा तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण, बळजबरी करते. नाही नाही चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. चालतंय. काय होतं, चांगलं कामाला वेळ कशाला लावायचा. हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काय नाही, मी आहे ना तू आलं तर आपल्याकडे पाहिजे नाही.
या ना या ना इकडे या ना. जाऊ द्या पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का. मला पटलं एकदम. मजा वाटते मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला हा पण मग फार आता आवडतो. आपला खर्च करायचा एवढा. मिस्त्री मी काय तू आणले का पत्रे आणले? हा पत्रे आणले कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा सिमेंटचे आणा. उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं. मग चिमिटचे आणू का? हा ये ना बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची इशी. कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा. हा अति उत्तम. हा आणि एक काम करा ते लाबर डांबराचे वासर विसरू नका. असं का? डांबराचे वासर. हा, मग ते पत्र्यावरून हा करायला लागेल. आणि सायकलच्या 9-10 घालून लगेच टाकून आणा गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा. कारण इथं माणसं मी आहे ना जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून. चालू करा चालू करा. हा पैसे दामाना दे मामी खिशातून पैसे भरतो. चाल बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय म्हणतो बघितलं ते आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं पण आता आहे ना. हं. आता त्याला लय साहित्य सांगितले. ते डांबराची वाईस इकडे कुठे भेटते नाही. हा त्याला बराच टाइम लागणार आहे परत वर दुकानामध्ये फिरायला. बरं. बस टाइम लागणार कसा टाइम. बरं ठीक आहे. जाऊन दे बाबा पण तुला सुंदर दिसते मला. हो का? तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय म्हणतो बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा काय? ते परत आलं तर परत खेळून उडून पुन्हा पुन्हा ते नवं काम चालू आहे ना. हो ना, तेच ना. करणार. अहो इथे कुठे? मी काय म्हणतो ऐक ना तू ना तिकडे तोंड कर बाहेर कुणी आलं बाहेरून दिस. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू अशी अशी आणि मग तुला आहे ना बाहेर बाबा दिस कोणी आलं का काही हो का? होईल ना त्या काय उगवून जातं त्याला काय होतं. बरं ठीक आहे, म्हणजे कुणी आला अचानक पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो बरं ठीक एखादं म्हणलं काय म्हणा काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा बरं सोपं काम आहे एवढं काय. हा हा ठीक आहे चालतंय. चालेल आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच आहे. अहो बस झालं ना. अगं आता शिकते सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही? एसीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब. बस झालं बरं आता. गावंडीचे पैसे फुकटच आहे ना. अहो बस झालं आता. सरका. बरं मी काय म्हणतो बघा हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहे, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही. आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का? आणि नवऱ्याला काय सांगू नका अशा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची ती सोन्याची काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथनी करू का नथ करू का नेकलेस करू नेकलेस करा. नेकलेस हो. हे काय ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तर सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ द्या, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा. आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो?
अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत बाहेर. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही मी इकडनं बँक बंद आहे, अच्छा. मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम मग आणखीन एक मग आता दिवस? त्याला आता नावे जाऊ दे, काही नाही होत, वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम नाही, चांगलं नाही होणार ना काम मग तर आपलं. व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे इथलं, आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे, चालते, चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता, हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय, हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार, लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडं. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा मी मग. कॉल करून बघतो. बघा. हॅलो. हॅलो. अहो मिस्त्री तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार, काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते हागऱ्या काम कोण नुसते काम करतो. अहो अधुर जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येई पण पैसा एक महिने आता माझ्या काम चालू करू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही हा? उगा बोलला असेल तुम्हाला. येईल तो, मला चांगला माणूस वाटला तो. आणि फोन असं लावून कसं? देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उगा राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कशाला मग जुनी कशी काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळा आम्ही बोललोय एकमेकांसोबत, आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या आयडिया दिल्या मला, म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगा बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. बघा म्हणलं दुसरा कामगार. हो. हा आता गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधायचं. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून देईल असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा दुसरा बरं, कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला, आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो, हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालं हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा.